आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस। निवडणुकीत पैसे वाटपासह सामनातून शिंदेंबाबत अनेक दावे केल्यानं नोटीस। 50 खोके एकदम ओके इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डाटे। मुख्यमंत्री शिंदेंनी नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट। विधान परिषदेत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून येणाऱ्या 6 जागांचा पेच। स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यानं परिणाम। कपाशी बियाणं बीटीच्या 155 बियाण्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार। आमदार बच्चू कडू यांचा आरोप। वेशभूषा करून कारवाई करण्याची कृषी केंद्र संचालकांना इशारा। दौंडमधील खामगावात सुप्रिया सुळेंच्या विजयाचे झळकले बॅनर। भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला दौंडमधून 5500 मतांची भेट। बॅनरनं वेधलं लक्ष। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार। काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळी पाहणी समिती स्थापन। दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार। डॉक्टर भगवान पवारांना शासनाकडून नोटीस। निलंबनाच्या कारवाईनंतर तानाजी सावंतांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कारवाई। 3 दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांच्या चौकशीचा अजित पवारांशी संबंध नाही। अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्ट। नागपुरात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च। विकास ठाकरेंकडून 58,63,000 खर्च तर नितीन गडकरींकडून 56,51,000 खर्च।